मित्रांनो, तुझेच मी गीत गाता आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की विजय सर्वांना पोलिसांनी स्वराला NGOमध्ये पाठवल्याचं सांगतो आणि ते ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसतो. क्षमा विचारते, स्वरा तिथे एकटी कशी राहील? तर मोनिका म्हणत असते, मल्हार तुला स्वतःवर खूप खात्री होती ना, हे सगळं काही फक्त आणि फक्त तुझ्या इगोमुळे झालं. अरे तू तर अख्ख्या जगाला दाखवत फिरत होतास की तुला स्वराची किती काळजी आहे म्हणून, परंतु तुझ्या एका हट्टापायी स्वरा कुठपर्यंत पोचली हे तू पाहिलंस ना. अरे त्यापेक्षा स्वरा शुभंकरच्या घरी गेलेलंच ठीक नव्हतं ना. ॲटलिस्ट तिला NGOपेक्षा घरी तरी राहता आलं असतं. एवढी साधी गोष्ट तुला कळत नाही का? पण नाहीच, कारण तुझ्या या इगोमुळे तू पूर्णपणे आंधळा झाला आहेस. तिकडे स्वराना तुम्हा सर्वांना ब्लेम करत असेल. अरे मल्हार, तुझ्या या इगोमुळे एका इनोसंट मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, तुला कळतंय का? पण मी तरी कुणाला सांगते? तू काय माझं कधी ऐकणार आहेस का? पण आता आपण काय करायचं, असं मोनिका चिडूनच विचारू लागते. तर मल्हार घाबरतच म्हणतो, नाही, माझ्या इगोमुळे स्वराचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं मला नाही चालणार. मी लगेच शुभंकरच्या घरी जातो, त्याच्यासमोर हात जोडतो, हवं तर त्याच्या पाया देखील पडतो, परंतु त्याला ही केस मागे घ्यायला सांगतो. तर मोनिका म्हणते, आता काय उपयोग, आता तर वेळ निघून गेली आहे. तर विजय म्हणत असतो, मल्हार तू जर आत्ता शुभंकरच्या घरी गेलास ना तर फक्त वादच होतील, त्यामुळे तू तिकडे जाऊ नकोस. तेव्हा आई, क्षमा आणि मंजुळासुद्धा मल्हारला समजावत असतात की तू तिकडे जाऊ नकोस, परंतु मल्हार म्हणतो, नाही, माझ्या स्वरासाठी मला तिकडे जायलाच हवं. म्हणून आता मल्हार पळतच शुभंकरच्या घरी जाण्यासाठी निघतो. तर इकडे शुभंकर हा अभिषेकला म्हणत असतो की मला पक्की खात्री होती, माझ्या बाजूने एवढी सगळी माणसं असताना माझी बाजू स्ट्रॉंग होईल आणि पोलीस स्वराला माझ्याकडेच पाठवतील, परंतु या मल्हारमुळे माझा सगळा प्लॅन फसला. आणि अभिषेक, माझ्याकडे एवढा सगळा पैसा असूनही काय उपयोग आहे, कारण माझी स्वतःची मुलगी एका NGOमध्ये अनाथासारखी राहत आहे. माझंच चुकलं. मी मल्हारला सगळं काही खरं खरं सांगून टाकायला हवं होतं की मोनिकाने मला जे काही रिपोर्ट्स दाखवले त्यावर माझा विश्वास बसला. मला वाटलं की स्वराच माझी मुलगी आहे म्हणून. मला ते DNA रिपोर्ट्स लवकरात लवकर हवे होते, म्हणून मी त्या माणसाला पैसे दिले, एवढंच. आणि त्याच वेळेला शुभंकरला मोनिकाचा फोन येतो. शुभंकर म्हणतो, पाहिलंस ना सगळं काही किती कॉम्प्लिकेटेड होऊन बसलं ते. मोनिका म्हणते, हो ना, आपला सगळा प्लॅन फसला. पण सनी तू काळजी करू नकोस, मल्हार तिकडेच यायला निघाला आहे. आता तो कितीही तुझ्या हातापाया पडला ना तरीही त्याला कुठल्याही प्रकारची भीक घालू नकोस. काहीही झालं तरीही ही पोलीस कंप्लेंट तू मागे घेऊ नकोस. आणि मल्हार तुला पुन्हा एकदा DNA टेस्ट करायला सुद्धा सांगू शकतो, पण तू त्याचं ऐकू नकोस, असं म्हणत मोनिका लगेच फोन बंद करून टाकते. त्याच वेळेला मल्हार तिथे येतो. त्याला पाहून अभिषेक धक्क्यानेच म्हणतो, मल्हार कामत. तर आता शुभंकर रागानेच मल्हारची कॉलर पकडतो. तर मल्हार हा शुभंकर समोर हात जोडत म्हणतो, मी इथे भांडायला आलो नाही तर तुला रिक्वेस्ट करण्यासाठी आलो आहे. शुभंकर, मला अजूनही माहिती नाही तू खरं बोलतोयस की खोटं, पण बापाची तळमळ तुझ्या डोळ्यामध्ये मला दिसतीये. पण तू जे काही खोटे DNA रिपोर्ट्स घेऊन आलास ना त्यावर मला शंका आहे. तेव्हा शुभंकर सांगतो, मल्हार मी खोटं बोलत नाहीये. त्यावर मल्हार म्हणतो, तू खोटं बोलतो की खरं आता ते पोलीसच ठरवतील, परंतु मी तुला फक्त एवढीच रिक्वेस्ट करायला आलो, ही पोलीस केस मागे घे, कारण मला शिक्षा देण्याच्या नादात तू स्वराला शिक्षा देत आहेस. अरे NGOमध्ये स्वराला रात्र काढावी लागत आहे. एक बाप म्हणून तुला या गोष्टीचा त्रास होत नाहीये का? तू आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत चल आणि ही पोलीस केस मागे घे. मग हवं तर तुझी आणि स्वराची आपण पुन्हा एकदा DNA टेस्ट करूयात. त्याचा जो काही रिझल्ट असेल तो मला मान्य असेल. ते ऐकून शुभंकर म्हणतो, तुला काय मी मूर्ख वाटलो का? तू एक उत्तम गायक तर आहेस, पण एक उत्तम ॲक्टर आहेस हे आज मला समजलं. तुझी ही नाटकं मला कळणार नाही असं तुला वाटतंय का? त्यावर मल्हार म्हणतो, मी कुठल्याही प्रकारचं नाटक करत नाहीये. आणि जर मला मारून तुझा राग शांत होणार असेल तर मला मार, हवं तर मी तुझ्या पाया पडतो, वाटेल ते करतो, पण ही केस मागे घे. म्हणून आता मल्हार खूप तळमळीने शुभंकरकडे रिक्वेस्ट करत असतो.
तर शुभंकर म्हणतो, ठीक आहे, मी कंप्लेंट मागे घेतो, पण स्वरा इथे येईल माझ्यासोबत, ती तुझ्यासोबत नाही जाणार. आणि ते ऐकून मल्हारला मोठा धक्काच बसतो. तो चिडूनच म्हणतो, तुझ्यासारख्या फ्रॉड माणसाकडे मी स्वराला पाठवण्याची चूक पुन्हा करणार नाही. आणि तुझ्या बाबतीत माझ्या मनामध्ये जो काही थोडाफार आदर होता ना, तोही आता संपला आहे. शुभंकर म्हणतो, माझ्या बाबतीत पण तेच झालं, मी स्वराला तुझ्याकडे पाठवणार नाही, असं म्हणत शुभंकर तेथून निघून जातो. तर अभिषेक मल्हारला म्हणतो, शुभंकर सरांचा सर्वात जास्त विश्वास तुमच्यावर होता. अहो, तुम्हाला तर तो देव मानत होता, पण तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. तर आता मल्हारसुद्धा तेथून निघून जातो. तर इकडे NGOमध्ये स्वराला झोप लागत नसते. ती विचार करते, दाढीवाले काका आणि मल्हार गुरुजी दोघेही माझी काळजी करत असतील. दोघेही झोपले नसणार, मला माहिती आहे. तर इकडे खरंच मल्हार आणि शुभंकर दोघेही जागेच असतात. तेव्हा ते दोघेही स्वराच्या आठवणीमध्ये खूप रडत असतात. तर स्वरा ही शुभंकरला ती मल्हार आणि वैदेहीची मुलगी असल्याचं सर्व काही खरं सांगून टाकण्याचं ठरवते. त्यानंतर शुभंकर रात्री हा स्वराच्या रूममध्ये येतो आणि गुपचूप तिला NGOमधून घेऊन जात असतो. परंतु मित्रांनो, हे सर्व मल्हारचं स्वप्न असतं. तो दचकूनच जागा होतो आणि घाबरतो. त्यानंतर मल्हार लगेच NGOमधील मॅडमला फोन करतो आणि मला स्वराशी बोलायचं असल्याचं सांगत असतो. तेव्हा त्या मॅडम मल्हारला म्हणतात की स्वरा ठीक आहे आणि आता रात्र झाली आहे, तर स्वरा झोपली असेल, तुम्ही उद्या सकाळी फोन करा. परंतु मल्हार त्या मॅडमला रिक्वेस्ट करत म्हणतो, माझं एक काम कराल का, स्वराच्या रूममध्ये जाऊन एक व्हिडिओ कॉल कराल का, म्हणजे तिला पाहिल्यानंतर मला कळेल ती ठीक आहे की नाही. तर आता मॅडम लगेच स्वराच्या रूममध्ये जातात आणि मल्हारला व्हिडिओ कॉल करतात. मल्हार म्हणतो, तिच्या तोंडावरील चादर बाजूला करा बरं. तेव्हा मॅडम ती चादर बाजूला करतात, तर तिथे स्वरा नसते, उशा ठेवलेल्या असतात. आणि ते पाहून मल्हार आणि त्या मॅडमला सुद्धा मोठा धक्काच बसतो. मल्हार विचारतो, माझी स्वरा कुठे आहे. तर त्या मॅडम घाबरतच म्हणतात, मगाशी मी पाहिलं तर स्वरा इथेच झोपलेली होती, आता ती कुठे गेली असेल. तर मल्हार चिडूनच म्हणतो, तुम्ही इतक्या इरिस्पॉन्सिबल कशा असू शकता, मला माहिती आहे. तुम्ही पण त्या शुभंकर ठाकूरसोबत सामील आहात ना, तुम्ही स्वराला त्याच्यासोबत पळवून लावलं. तर मॅडम म्हणत असतात, मी असं का करेल, मी कुणाशी पण सामील नाही. मल्हार चिडूनच म्हणतो, मी तुम्हाला नंतर बघून घेतो, पण सगळ्यात अगोदर मला स्वराचा शोध घ्यायला हवा. म्हणून मल्हार लगेच बाहेर येतो. तेव्हा तो लगेच शुभंकरला फोन करतो आणि माझी स्वरा कुठे आहे, बऱ्या बोलाने सांग, नाही तर माझ्या इतकं वाईट कोणीही नसेल, असं चिडूनच म्हणतो. तर शुभंकरला मात्र काही समजत नसतं. तो विचारतो, स्वरा कुठे आहे म्हणजे. मल्हार म्हणतो, मला माहिती आहे, तू NGOमधील मॅडमच्या मदतीने स्वराला तिथून पळवलंस. तर शुभंकर म्हणतो, म्हणजे तू स्वतः स्वराला गायब केलंस आणि माझ्यावर आरोप करतोस. मल्हार कामत, तुला हे सगळं खूप महागात पडणार आहे. तर मल्हार चिडूनच विचारतो, स्वरा कुठे आहे शुभंकर. शुभंकर सांगतो, मला नाही माहीत. तर मल्हार लगेच फोन कट करून टाकतो आणि स्वराचा शोध घेण्यासाठी बाहेर पडतो. मंजुळासुद्धा त्याच्या पाठोपाठ जाते. त्याच वेळेला मोनिका आळस देत तिथे येते आणि विचारते, काय झालं. क्षमा सांगते की स्वरा NGOमधून गायब झाली, भाऊजी तिला शोधण्यासाठीच बाहेर पडले. आणि ते ऐकून मोनिकाची तर झोपच उडते. ती विचार करते, म्हणजे हे नक्कीच सनीचं काम असणार. तो स्वराला घेऊन जाणार आणि स्वरा नावाचं चॅप्टर कायमचं बंद होणार. तर इकडे शुभंकर रागाच्या भरात बंदूक घेऊन मल्हारकडे जाण्यासाठी निघालेला असतो. तर अभिषेक त्याला अडवण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यात शुभंकरला मोनिकाचा फोन येतो. मोनिका म्हणत असते, तू एकदम हे चांगलं काम केलंस, आता अजिबात वेळ वाया घालवू नकोस आणि स्वराला आत्ताच्या आत्ता अमेरिकेला घेऊन जा, कारण तूच स्वराला NGOमधून गायब केलंस ना. त्यावर शुभंकर सांगतो की मी स्वराला गायब केलं नाही. आणि ते ऐकून मोनिकाच्या पायाखालची जमीनच हादरते. शुभंकर म्हणतो, मला तर मल्हारवरच संशय येत आहे. तुला जर मल्हारची एवढीच काळजी असेल ना, तर त्याला समजावू, नाहीतर आज माझ्या हातून एखाद्याचा खून व्हायचा. म्हणून शुभंकर लगेच फोन कट करून टाकतो. तर मोनिका घाबरतच मनाशी म्हणते, माझाच प्लॅन माझ्यावर उलटतो की काय. इकडे मल्हार चिडला तर तिकडे तो सनी, दोघे एकत्र आले ना तर खरंच कुणाचा तरी खून व्हायचा. मला मल्हारला थांबवायलाच हवं. म्हणून मोनिका लगेच मल्हारला फोन करते आणि स्वराला शोधण्यासाठी तू पोलिसांची मदत घे, कारण तो सनी खूप चिडला आहे आणि त्याने जर काही वेडवाकडं केलं तर माझं आणि पिहूचं काय होणार याचा विचार कर, म्हणून ती मल्हारला समजावत असते. तर पुढील भागामध्ये शुभंकर आणि मल्हार दोघेही पोलीस स्टेशनमध्ये येतात. पोलीस म्हणतात, आता CCTV फुटेज बघून आपल्याला कळेलच स्वरा कशी आणि कोणी गायब केली ते. तेव्हा ते CCTV फुटेज बघून सर्वांनाच मोठा धक्का बसतो. पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.